सांगू शकते. मी आले तेव्हा खरं तर मी जरा घाबरलेले होते इतक्या मोठ्या लोकांमध्ये जाणार. आणि समोर आल्या आल्या ताई मला म्हटल्या, अगो मी तुझ्या रील्स बघितल्यात, खूप छान असतात तुझ्या कविता. 7व्या आसमानात गेल्याची फिलिंग आली खरंच सांगते. पण ताई मी तुमच्या बोलण्याकडे कमी तुमच्या चेहऱ्याकडे जास्त लक्ष देत होती. कदाचित हे सांगण्याची हिंमत तुम्हाला आजपर्यंत कोणी केली नसेल, पण तुम्ही खूपच सुंदर दिसता. तो बऱ्याच कवी संमेलनांमध्ये सोबतचे जे असतात ते म्हणतात की काही लोक कविता ऐकायला येतात, काही बघायला येतात. आज मला बऱ्यापैकी माहिती आहे तुम्ही कविता बघायला आलेत. एकदा असंच कवी संमेलनामध्ये काही नजरा अशा खेळून होत्या. मग 2 ओळी लिहिल्या की इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही. की इतका रोखून पाहू नको, मी अशी वितळणार नाही. माझ्या डोळ्यात घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. समोरचे पोरं पण तितकेच आगाऊ होते. हे माईक हॅलो, फॅन लावा ना तो, ते चालू तर करा. समोरच्यांनी पण तसंच उत्तर दिलं. समोरचे कॉलेजचे स्टुडंट्स होते आणि त्यांनी पण तसंच उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की प्रेमाचा सिलॅबस लय अवघड, की प्रेमाचा सिलॅबस लय अवघड, कळता कळत नाही. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.